हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 चा स्टडी करत असताना जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयाचा स्टडी कसा करायचा आणि आउट ऑफ मार्क या सेक्शन मध्ये कसं मिळवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जो क्रॅश कोर्स आहे तो आम्ही सुरू करत आहोत. तर या क्रॅश कोर्सच्या बॅचेस 3 मार्च पासून आम्ही सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये 3 इयर आणि 5 इयर लॉ सीईटीच्या बॅचेस असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच संपूर्ण सिलेबसवरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिले, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा जो सब्जेक्ट आहे तो महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये 3 इयर सीईटी साठी 32 मार्कला याच्यावरती 32 क्वेश्चन्स येतात आणि 5 इयर लॉ सीईटी मध्ये 24 मार्कला 24 क्वेश्चन्स याच्यावरती येतात. तर मित्रांनो, या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तर त्या टिप्स फॉलो करून तुम्ही नक्कीच या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. तर या सब्जेक्टमध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे इंडियन हिस्ट्री. तर इंडियन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एन्शियंट, मिडिव्हल आणि मॉडर्न हिस्ट्री या तिन्ही हिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेजर इव्हेंट्स आणि मुवमेंट स्टडी करायच्या, जसं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, वैदिक एज, मौर्य गुप्ता एम्पायर, दिल्ली सल्टनेट, मुघल एम्पायर आणि ब्रिटिश कॉलनी पिरियड या सर्व टॉपिकचा स्टडी याच्यामध्ये तुम्हाला करणं महत्वाचं आहे. तसंच याच्यामध्ये असणारे काही जे मुवमेंट आहेत, जसं की नॉन कॉपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट, क्विट इंडिया मुवमेंट, जे मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये घडलेला आहे त्या मुवमेंटचा स्टडी आणि त्याचा इम्पॅक्ट हे तुम्हाला करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या इंडियन हिस्ट्रीचा स्टडी करत असताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता, जसं की क्रोनॉलॉजिकल अंडरस्टँडिंग. म्हणजे तुम्हाला या टॉपिकचा स्टडी करताना क्रोनॉलॉजिकल याचा स्टडी करावा लागेल. सगळ्यात सुरुवातीला एन्शियंट इंडियाचा स्टडी करावा लागेल. त्याच्यामध्ये ज्या डायनेस्टीज होत्या त्याचा अगोदर स्टडी करा. त्याच्यानंतर मिडिवल इंडियामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्या त्याचा स्टडी करा. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियामध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा स्टडी तुम्ही नंतर करा, जेणेकरून एक क्रोनॉलॉजिकली तुमच्या डोक्यामध्ये एक मेंटल फ्रेम तयार होईल याची, आणि तुम्हाला हे लक्षात ठेवणं, हे जे हिस्टॉरिकल इव्हेंट आहे ते तुमच्या इझिली लक्षात राहतील. त्यानंतर थेमॅटिक स्टडी तुम्ही याच्यामध्ये करू शकता, जसं की सोशल रिफॉर्म्स. तर या हिस्ट्रीमध्ये कुठले कुठले सोशल रिफॉर्म्स झाले आहेत त्याच्यावर तुम्ही सेपरेटली कॉन्सन्ट्रेट करू शकता. कुठल्या कुठल्या मुवमेंट झालेल्या त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती काय झाला याचाही तुम्ही स्टडी याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्हाला या सब्जेक्टमध्ये हा जो टॉपिक करायचा असेल, हिस्ट्री टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे शॉर्ट नोट्स बनवणं मस्ट आहे. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा, रिटन फॉर्म मध्ये बनवा. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला स्टडी करत असाल त्यावेळेस या शॉर्ट नोट्स तुम्ही एखाद्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला फक्त त्या शॉर्ट नोट्स जरी रेफर केल्या तरी संपूर्ण सब्जेक्टची, संपूर्ण टॉपिकची तुम्हाला आयडिया या शॉर्ट नोट्स मधून मिळून जाईल. तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये मी या टॉपिकसाठी माइंड मॅप प्रोव्हाइड करत असतो. ते माइंड मॅप वाचून, त्या ऍक्च्युअली शॉर्ट नोट्स असतात, त्या शॉर्ट नोट्स वाचून कमीत कमी वेळेमध्ये आपण मॅक्सिमम स्टडी इथे करू शकतो. त्यानंतर पुढचा आहे टॉपिक तो म्हणजे जिओग्राफी. तर जिओग्राफीमध्ये तुम्हाला इंडियन जिओग्राफी स्टडी करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जे जिओग्राफिकल रिजन्स आहेत इंडियाचे ते स्टडी करा, जसं की हिमालयन रेंजेस आहे, वेगवेगळ्या पर्वत रांगा आहेत, वेगवेगळे पठारं आहेत, कोस्टल प्लेन्स आहेत, आयलंड्स आहेत, त्याचा स्टडी करणं महत्वाचं आहे. माउंटेन पासेस, क्लायमेटिक झोन्स आणि नॅचरल रिसोर्सेस या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर होऊ शकता. त्यानंतर महाराष्ट्राची जी जिओग्राफी आहे ती पण तुम्हाला स्टडी करणं महत्वाचं आहे. तुम्ही मॅपचा वापर करू शकता. मॅपवरती पाहून वेगवेगळे जे जिओग्राफिकल फीचर आहे ते मॅपवरती पाहून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर एन्व्हायरमेंटल फोकस, इकोलॉजिकल सिग्निफिकन्स जो आहे या जिओग्राफिकल फीचर्सचा, जो इम्पॅक्ट इंडियाच्या क्लायमेटवरती होतोय, सोसायटीवरती होतोय, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर करंट डेव्हलपमेंट, जिओग्राफिकल इव्हेंट्स काय होत आहेत, जसं की नॅचरल डिझास्टर्स आणि त्यांचे इम्प्लिकेशन्स तुम्ही या टॉपिकमध्ये स्टडी करणं महत्वाचं आहे. रिसेंट काही काळामध्ये ज्या क्लायमेटिक इव्हेंट झाले असतील ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकमध्ये काही अडचणी येणार नाही. सोबतच तुम्हाला जगाचा भूगोल पण थोडासा अभ्यासणं महत्वाचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे होतं जिओग्राफी विषय. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट करणं महत्वाचं आहे, जसं की जीडीपी आहे, इन्फ्लेशन, फिस्कल डेफिसिट, बॅलन्स ऑफ पेमेंट, या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये स्टडी करा. इकॉनॉमिक रिफॉर्म्स झालेत इंडियामध्ये ते स्टडी करा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्कीम्स ज्या गव्हर्नमेंटने रिसेंटली आणल्या होत्या, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, या सगळ्यांचा स्टडी सुद्धा तुम्ही इथे करणं मस्ट आहे. तुम्हाला या सब्जेक्टमध्ये, या टॉपिकमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे इकॉनॉमिक्सचे बुक्स रेफर करू शकता. करंट अफेअर्स तुम्ही याच्यामध्ये रेफर करणं खूप महत्वाचं आहे, कारण करंट अफेअरमध्ये
मोस्ट ऑफ द इकॉनॉमिक पार्ट तुमचा कव्हर होऊन जाईल. जे इकॉनॉमिक इव्हेंट झाले असतील रिसेंट 1 इयर मध्ये ते तुम्ही अभ्यासणं इथे महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इकॉनॉमिक्स नंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजी वरती पण फोकस करणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये असणारे ज्या रिसेंट ऍडव्हान्समेंट आहेत, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये जे रिसेंट ऍडव्हान्सेस होत आहेत ते तुम्ही इथे स्टडी करणं मस्ट असणार आहे. त्याच्यानंतर जे बेसिक सायन्स आहे 10th पर्यंत आपण जे सायन्स पाहिलंय त्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या सुद्धा तुम्ही इथे रेफर करणं मस्ट आहे. तर याचं प्रिपरेशन करत असताना बेसिकली तुम्ही एनसीईआरटीचा सिलेबस फॉलो करू शकता. त्याच्यानंतर डेली अपडेट्स जे असतात सायन्स फील्डमध्ये रिसेंट इयरमध्ये ज्या ऍडव्हान्समेंट झाल्यात त्याचा एक मेंटल फ्रेम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड लर्निंग करणं महत्वाचं आहे सायन्सच्या बाबतीत स्टडी करताना. आणि जे कॉम्प्लेक्स टॉपिक आहेत ते सिम्प्लिफाय करा. तुम्हाला खूप जास्त क्रिटिकल स्टडी याच्यामध्ये करण्याची गरज नाहीये. इथे तुम्हाला अप्लाइड सायन्स विचारलं जातं. सायन्सचे ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे त्या दृष्टीने कॉन्सेप्ट स्टडी करायला याच्यामध्ये विसरू नका. एन्व्हायरमेंटल आणि इकॉलॉजीमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट ट्रीटीज अँड एन्व्हायरमेंटल लॉ हे ते करायला हवं. जसं की पॅरिस अग्रीमेंट, कियोटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या गोष्टीशी तुम्ही फॅमिलराइज होणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट असेल, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असेल, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट असेल, हे पण याच्यामध्ये तुम्ही रेफर करा. पॉलिसी अपडेट्स ज्या असतात गव्हर्नमेंटच्या ज्या रिसेंट पॉलिसीज येतात करंट अफेअर्समध्ये तुम्ही त्या स्टडी करू शकता. केस स्टडी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. सस्टेनेबल प्रॅक्टिसेस ज्या आहेत आणि त्याचे लिगल इम्प्लिकेशन्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही इथे स्टडी करणं मस्ट आहे. लिगल इम्प्लिकेशन्स कधीही तुम्ही तुमच्या टॉपिकचे प्रेफर करणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही लॉ सीईटीचा स्टडी करताय आणि त्या दृष्टीनेच तुम्ही या टॉपिकचा स्टडी करायला इथे हवा आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सुद्धा इथे करणं महत्वाचं आहे. जसं की UN आहे, WTO आहे, IMF आहे. असे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचाही तुम्ही इथे स्टडी करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्ट्रक्चरल ओव्हरव्ह्यू बनवावं लागेल. करंट इनिशिएटिव्ह काय घेतले जात आहेत ऑर्गनायझेशन कडनं ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि या ऑर्गनायझेशन कडनं घेतले जाणारे जे करंट इनिशिएटिव्ह आहे त्याचा इम्पॅक्ट ग्लोबली काय होतोय ते सुद्धा तुम्ही इथे रेफर करू शकता. पुढे करंट अफेअर्स ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स पास्ट 6 मंथ मधले कंपल्सरी करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही पूर्ण इयरचे करत असाल, मागच्या पूर्ण वर्षामधले करंट अफेअर्स जर तुम्ही रेफर करत असाल तर ते बेस्ट आहे. जर तुमचं टार्गेट अबव्ह 90+ असेल तर तुम्हाला पूर्ण वर्षाचे करंट अफेअर्स रेफर करणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही मनोरमा इयर बुक घेऊ शकता. त्याच्यामधून करंट अफेअर्स रेफर करू शकता किंवा काही जे न्यूजपेपर आहेत जे तुमच्याकडे येतात जे नॅशनल लेवलचे न्यूज कव्हरेज करतात जसं की द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस याच्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. काही मंथली मॅगझिन्स येतात त्या मंथली मॅगझिन्स मधून सुद्धा तुम्ही करंट अफेअर्सचा स्टडी करू शकता. त्याच्यानंतर या करंट अफेअरच्या नोट्स बनवणं पण इम्पॉर्टंट आहे. नोट्स जर तुम्ही बनवल्या तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस जस्ट ओव्हरलुक करून सुद्धा तुम्ही या गोष्टी रिवाइज करू शकता. तर जनरल प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये कन्सिस्टंट रिव्हिजन करणं तुम्हाला महत्वाचं आहे. एक्झाम होईपर्यंत तुम्हाला रिपीटेडली या सब्जेक्टच्या रिव्हिजन्स देणं महत्वाचं आहे. कारण हिस्ट्री सारखा टॉपिक आहे, रिवाइज केल्याशिवाय लक्षात राहत नाही. जिओग्राफी सारखा टॉपिक आहे, तोही रिवाइज केल्याशिवाय लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे शॉर्ट नोट्स बनवणं, माइंड मॅप बनवणं आणि हे सब्जेक्ट कंटिन्यू रिवाइज करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर ऐन वेळेस तुमची धावपळ होणार नाही आणि तुमचा स्टडी हा ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये अगोदरच कव्हर झालेला असेल. तर 60 दिवसामध्ये या एक्झामचा स्टडी कसा करायचा त्याच्यावरती मी एक व्हिडिओ प्लॅन करत आहे. त्याच्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जे रिसोर्सेस सिलेक्ट करताय तुमचा स्टडी करण्यासाठी ते रिलायबल रिसोर्सेस हवेत. त्याच्यासाठी तुम्ही जे स्टँडर्ड बुक्स आहेत जिओग्राफीशी रिलेटेड, जनरल नॉलेजशी रिलेटेड, हिस्ट्रीशी रिलेटेड तेच रेफर करा. जेणेकरून तुम्हाला जो तुम्ही स्टडी करताय ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्या स्टडीमध्ये येईल. ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही ज्या नोट्स प्रोव्हाइड करतो त्या पण ऑथेंटिक रिसोर्सेस मधून आम्ही प्रिपेअर केलेल्या असतात. त्याच्यानंतर मोस्ट रिसेंट डेटाने त्या अपडेटेड असतात. तुम्ही जर एक स्ट्रक्चर्ड अप्रोच या सब्जेक्टसाठी जर फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. फक्त तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. रिव्हिजन, त्याच्यानंतर मॉक टेस्ट, त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्या 3 इयर सीईटी असो तुमची किंवा 5 इयर सीईटी असो या दोन्ही सीईटी मध्ये तुम्हाला या सब्जेक्टमध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील. तुमचा स्कोर या सब्जेक्ट पासून होणं एकदम सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. या क्रॅश कोर्समध्ये तुमच्या एक्झामच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. तुमचा जो सिलेबस कव्हर केला जाईल तो डेली लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्हाला इव्हिनिंग बॅचेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ तुमच्या प्रॅक्टिससाठी या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो हा सगळा डेटा तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामध्येच तुम्ही हा सगळा डेटा ऍक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो
या कोर्सला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्ही सर्व काही डेटा व्हेरिफाय करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.